ही विनंती करतोय. बघा भरपूर सारी बॅड लाईट होत चाललेली आहे. चला रवी बुंबक लवकर सुरुवात करा. कधी कधी असं वाटतं की खेळाडूंची आपण अधिक काळजी घेतोय, पण खेळाडू आपली घेतात का? रवि बुंबक हमसे दूर चले. पहली गेंद रवि बुंबक की और इस बार बल्ले और गेंद के बीच कोई भी टकराव नहीं. बल्ले और गेंद के बीच यहां पर कश्मकश जरूर, लेकिन गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. विकेट कीपर ने अपना काम यहां पर पूरा किया. रन नहीं आया है अब तक. 3 ओव्हर का मुकाबला. रवि बुंबक एक अतिशय नावाजलेले आणि प्रभावी असे खेळाडू आज मैदानामध्ये, आणि यावेळेला मात्र रवि बुंबक यांना आसमान दाखवले जात आहे. कार्तिकच्या बॅट मधून निघालेला हा घणाघाती दे धक्का घे छक्का. आज खऱ्या अर्थानं त्या नावाला साजेशी कामगिरी, वंडर बॉय नावाला साजेशी कामगिरी तो मैदानामध्ये करतोय. आणि पहिल्याच चेंडूवरती, म्हणजेच विशेषतः रवि बुंबकच्या अशा गोलंदाजीवरती आक्रमण करणं इतकं सोपं नाहीये. रवि बुंबकने अनेक भले भले फलंदाज पाहिलेले आहेत. अशा फलंदाजांना त्याने अनेक वेळेला आपल्या बोटांच्या जादूवरती, मनगटाच्या ताकदीवरती त्याने लोळवलेलं आहे. पण अशा वेळेला क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, हे सुद्धा तेवढंच खरं. दिवस प्रत्येकाचे असतात. कोणी गाजवलेले असतात, कोणी गाजवत असतात, तर कोणी गाजवणार असतात, हे सुद्धा तेवढंच खरं. जेव्हा मैदानामध्ये आपण पाहतोय की एकेरी धावसंख्या वाढत होती, अशा वेळेला एका मागोमाग एक आपण पाहतोय सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये सुद्धा केलं गेलंय, आणि त्याच्यामुळे 8 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 3 चेंडूमध्ये समायरा 11-8 पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळालेत. रवि बुंबक पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी करतायत. बीच क्रिकेटची एक वेगळी अनुभूती मैदानामध्ये घेतली जाते. या सर्वच खेळाडूंना माहिती आहे की अशा मैदानामध्ये खेळणं इतकं साधं सोपं नसतं. पण आज आपण पाहतोय मयूर तरकारी सुद्धा या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. अर्थातच आज त्यांना आपण कॅमेरामध्ये सुद्धा पाहतोय. मयूर तरकारी यांना खूप साऱ्या शुभेच्छा आयोजन कमिटीच्या वतीने दिल्या गेल्यात. आता मात्र रवि बुंबक पुन्हा एकदा आपल्या जोशात आलेले पाहायला मिळाले. कारण ज्या प्रकारे रवि बुंबकला ओळखलं जातं की ज्या प्रकारे समोर फलंदाज आहे ना, तशा प्रकारची गोलंदाजी रवि बुंबककडून पाहायला मिळतं. बघा खूप वेळेला असं होतं की जर सामना सहज सोप्या साध्या अशा पद्धतीने आपण घेतलं तर त्याला वेगळ्या नजरेने आपण पाहत असतो. पण प्रतिस्पर्धी तितक्या ताकदीचा असेल, तितक्या बलवान असेल, बलाढ्य असेल, तर मात्र आपण त्या प्रकारे कामगिरी सुद्धा करत असतो. आणि विशेष खेळाडूंना जे मैदानामध्ये खूप सारे अर्थातच गटसी क्रिकेटर म्हणून पाहिलं जातं, त्याच्यामध्ये रवीचं नाव आहे, त्याच्यामध्ये कार्तिकचं नाव आहे, त्याच्यामध्ये सागरचं सुद्धा नाव आहे. आणि त्या नावाला साजेशी कामगिरी होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सागर मध्ये एक फार सुंदर एक लाईन आहे की वेल बिगॅन इज अ हाफ डन. तशा पद्धतीची कामगिरी आज जुहू बीचच्या या मैदानामध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि ती कामगिरी कशा प्रकारे प्रभावीपणे पार पाडायची त्याची जबाबदारी सागर आणि कार्तिकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज अनुराग मेहुल, न्यू बॉलर मेहुल यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन मेहुल सज्ज होणार. पण अर्थातच मेहुलकडून ही अपेक्षा व्यक्त केली जाणार की मैदानामध्ये कमीत कमी धावा त्याने द्याव्या. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा कार्तिक नवले आहे ना, तो वंडर बॉय आहे. आणि मग जर आज वंडर बॉय मैदानामध्ये आपल्या जोशात, द्वेषात, आवेशात खेळला नाही तर तो दिवसच कसला. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये एक थोडी स्पेशल इनिंग त्याच्याकडून यावी ही अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत आहे. कार्तिकी नवले यावेळेला ठोकतोय. चेंडू वाईड मिड विकेट मधून ट्रॅव्हल होतोय. यश येण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार.
यावेळेला त्याला खरपूस समाचार घेतला जातोय आणि चेंडू खराब मिळाला तर त्याचा खरपूस समाचार का नाही घ्यायचा. अलीकडचे बॅटर असेच तर म्हणत असतात की एकतर खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी. चेंडू एकतर बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही तर मी तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर, ही वृत्ती अलीकडच्या ठोशा पद्धतीने आलेली पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मेहुल सज्ज होतोय, जेव्हा लेफ्ट आर्म बॅट्समन मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. विशेषतः कार्तिकने आज मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. विशेषतः त्याच्या संघाला जे आवश्यक होतं ते पूर्णपणे फ्युएल पुरवताना तो पाहायला मिळाला होता आणि त्या ताकदीने जेव्हा तुम्ही मैदानामध्ये बॅटिंग करता ना ते नेहमीच आपल्या संघासाठी हवं असं असतं. मेहुल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट अप राऊंड विकेट. आता मात्र मोठा फटका खेळलेत. यावेळेला हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर ताकदीने आलाय, टायमिंगने आलाय. बुल्लन थोड़ा बाहर जाओ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर. यावेळेला मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक सुद्धा चुकलाय. त्याच्या हातून झेल निसटताना आपण पाहतोय. मैदानामध्ये धावा येणार कारण कार्तिकला जीवनदान मिळते. बुल्लन थोडा बाहेर जाओ. बुल्लन बुल्लन धावफलकावरती मात्र या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचली ती 27 पर्यंत. कौतुक करावं लागेल ते अर्थातच कार्तिकच्या रनिंग बिटवीन द विकेटचं सुद्धा तो थांबला नाही. त्याला माहिती होतं की सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करावं लागेल. जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं तर करणं गरजेचं आहे. ऑपॉर्च्युनिटीसाठी रेडी राहणं हे खऱ्या अर्थाने एका चांगल्या फलंदाजाची, चांगल्या वॉरियरची निशाणी असतं आणि ते कार्तिक वारंवार मैदानामध्ये दाखवताना त्याला माहिती आहे की आपण ज्या संघाचा भाग आहोत, समायरा 11 संघाचा, चॅलेंजर्स बॉईज संघाला मैदानामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्या इनिंगमध्ये साधारण 40-45 धावा तरी येणं गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकात त्यांनी 15 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आता मेहुलच्या 13 धावा 4 चेंडूंवरती आल्यात आणि त्याच्यामुळे 28 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. 16.77च्या सरासरीने या धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कौतुक असेल दोन्ही फलंदाजांचं. आज कार्तिक नवले सुद्धा तेवढाच भाव खातात, सागर दरेकर सुद्धा तेवढाच भाव खातात आणि त्याच्यामुळे एक बॅलन्स संघ ज्याला म्हटला जातो ना, तो बॅलन्स संघ अद्यापर्यंत आपण अनुभवलाय याच समायरा 11 संघाकडून. ही खासियत आहे या सर्व खेळाडूंची. पुन्हा एकदा मेहुल राईट अमोर द विकेट. रिव्हर्स खेळले. सागर अशा पटक्यांसाठी ओळखले जातात. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस इट इज वेलकम फोर. क्षेत्रामध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम झालेला पाहायला मिळते. सूर मारून झेल टिपणं ज्याला म्हटलात, जमिनीतून खळून काढण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु एकेरी धावावरती समाधान मानावं लागेल. याच दरम्यान फलंदाज सागरला 33 धावा धावफलकावरती आल्यात. 33. 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा या षटकामध्ये येतात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचं षटक आता येणार. लास्ट ओव्हरसाठी नवीन पर्याय यावेळेला अर्थातच वापरला जातोय. यश कोठारी लास्ट ओव्हरसाठी
आज ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभलं त्या अर्थातच जुहू तारा कोळी समाज मंडळ असेल, जुहू तारा कोळी जमात मंडळ असेल, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल, या सर्वांना आपल्याला मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी यश कोठारी मैदानामध्ये आले. रिव्हर्स खेळण्याचा सागरने प्रयत्न जरूर केला, पण यश कोठारी आज त्यांचा दिवस राहिलेला पाहायला मिळालेला आहे. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या बाजूने सुद्धा घडताना पाहायला मिळाल्या. एक गोष्ट फक्त अनफॉर्च्युनेट होती, अनफॉर्च्युनेट होती ती म्हणजेच एक झेल त्यांनी टिपला होता, पण झेल टिपताना त्यांचा पाय हा सीमारेषेला मगाशी लागला होता, पण त्यांनी लागलीच सांगितलं होतं. त्यांच्या सहकार्याने सुद्धा सांगितलं लगेच की नाही हा षटकार आहे. पण हे स्पोर्ट्समनशिप घेऊन जेव्हा आपण खेळतो तेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन म्हणतो. आणि आता मात्र यश कोठारी जेव्हा शेवटच्या षटकात गोलंदाजीला आले तेव्हा एक वेगळा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. कार्तिक समोर फलंदाजी करतात आणि कार्तिकला अद्यापपर्यंत रोखण्याची कामगिरी यश कोठारी यांच्या वतीने चालू आहे. याही वेळेला आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप, जाणीवपूर्वक केला, थोडासा ऑफ ब्रेक होता आणि आता मात्र परत एकदा खराब क्षेत्ररक्षण. थर्टी 38 ऑन बोर्ड. 3 चेंडू अद्यापर्यंत या षटकातले झालेत. 38 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी असताना काही धावा या मात्र खराब क्षेत्ररक्षणाने बहाल केल्या जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर यश कोठारी मैदानामध्ये वारंवार आपण पाहतोय फलंदाजांना बीट करतोय, नवीन आव्हान निर्माण करतोय, पण अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ असणं फार महत्वाचं असणार आहे. 4 चेंडू या ओव्हरमधले झालेत. 38 धावा धावफलकावरती आल्यात. कार्तिक नवले मैदानामध्ये फलंदाजी करतोय. सात बंगल्याचा वंडर बॉय समोर आहे, पण त्याच वेळेला यश कोठारी आपलं सारं काही अष्टपैलुत्व दाखवताना 5वा चेंडू या वेळेला पुढ्यात आलाय आणि हा भिरकावून दिलाय. षटकार, दमदार षटकार. 44 धावा धावफलकावरती. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. प्रति षटकामध्ये 15 धावांचं धावगती राखायची होती, ती अर्थातच बॅटिंग करणाऱ्या समायरा चॅलेंजर्स बॉईज या संघाला, आणि ती धावसंख्या मैदानामध्ये राखली जाते. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आहा याही वेळेला सजावलाय. व्हॉट अ शॉट, इट्स अ सुपर सेबी उपरवाला 6. रवींद्र मांजरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला पारितोषिक डिक्लेअर केले. जर कार्तिकने हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जर गोलंदाजी करताना. पण त्याच वेळेला कार्तिकची एक माहिती तुमच्यासाठी सांगतो. फक्त 16 वर्षाचा क्रिकेटपटू आहे कार्तिक, आणि कार्तिक नवले मैदानामध्ये दाखवून देतोय की आपल्या बॅटमधला फ्लो काय, ताकद काय. मुंबापुरीचं हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. फक्त 16 वर्षाखालील असणारा क्रिकेटपटू मैदानामध्ये आपल्या बॅटमध्ये असणारी ताकद मैदानात दाखवतोय. याच मुंबापुरीने
अनेक असे क्रिकेटपटू संपूर्ण जगाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिलेले आहेत. दी ग्रेट सुनील गावस्कर असतील, दी ग्रेट सचिन तेंडुलकर असतील आणि त्याच्यानंतर आताच्या घडीला रोहित शर्मा असतील. याच्यामध्ये खूप सारी नावं तुम्ही अधिक जोडू शकता. तुमचे अनेक सारे फेवरेट्स राहिले असतील. मग त्याच वेळेला या साऱ्या नावांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये असणारी ही सारी वैभव वैशिष्ट्ये आज जेव्हा एका मैदानामध्ये येतात तेव्हा त्यांचंही कौतुक करावं लागेल. कार्तिक नवले फक्त वय वर्ष 16 आज मैदानामध्ये दाखवून देतोय त्याच्या बॅटची ताकद काय आहे. त्याने भिरकावलेले षटकार दाखवून देतात की तो किती परिपक्व असणारा खेळाडू आहे. वळूया मैदानाकडे. जेव्हा पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. येस, बॅटिंग करणाऱ्या टीमनेच ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता बॅट लाईट होऊ नये आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय विवेक. योगेश ऑन स्ट्राईक एंड. नॉन स्ट्राईक एंडला यश कोठारी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता 51 धावांची, ज्याच्यातला पहिला चेंडू विवेकने निर्धाव टाकलाय. यावेळेला मात्र फुल टॉस बनवून खेळून काढले. वाऱ्याच्या वेगाने तुफानी स्पीडने हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने अर्थातच आपलं खातं खोलतोय तो योगेश. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. हाच सामना तुम्हाला अर्थातच हायलाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी, पण चौकार कमी अधिक षटकारच पाहायला मिळतात. मगाच्या इनिंगमध्ये सुद्धा आपण तशाच पद्धतीने बॅटिंग पाहिली होती. मग ती बॅटिंग सागरची असेल, बॅटिंग हार्दिकची असेल, आज कार्तिकची असेल आणि आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय की गोलंदाजीला जेव्हा विवेक आलेत तेव्हा योगेशच्या बॅटमधून हा षटकार भिरकावलेला पाहिला. आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आले होते, स्वतःसाठी जागा बनवली. पंचांचा इशारा येतोय, हा दणदणीत दुसरा दे धक्का घे चक्का. आपल्या फुटवर्कचा अतिशय छान पद्धतीने वापर करताना पाहायला मिळाले होते योगेश, पण त्याच वेळेला मनगटाचा सुद्धा तितकाच छान पद्धतीने वापर करतात. तुमच्याकडे हे सारे पोटडीमध्ये जर फटके असतील, 360 डिग्रीमध्ये हे सुद्धा मैदान आहे आणि त्याच्यामुळे मैदान अनुकूल केलेलं आहे. या सर्व आयोजकांना, या कमिटी मेंबर्सना धन्यवाद द्यावे लागतील की मैदान सुद्धा योग्य रीतीने सजवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक चांगला खेळ. येस, फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल की तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची. लागोपाठ 3 षटकार आले तर तन्मय फंडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पुढचा चेंडू. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. लाला चेंडू खाली येत आहेत आणि आता मात्र योगेशची चांगली इनिंग या ठिकाणी संपुष्टात येते. कौतुक करावं लागेल लालाच्या अँटिसिपेशनचं, कारण आज अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याने सकाळपासून केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये जात आहेत अमित. योगेश बाद होऊन परततात पावलांमध्ये आणि हा मात्र एक मोठा हादरा म्हणावा लागेल, पण योगेशने थोडा स्टार्ट देण्याचा प्रयत्न केलाय. 12 धावा धावफलकावरती आल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये साधारण 3 षटकार तर ठोकावेच लागणार आहेत जर इथे मैदानामध्ये या धावा चेस करायच्या असतील तर, आणि त्या पद्धतीने या धावा यायच्या असतील तर आतापर्यंत किती याव्या या जे काही आराखडे आहेत त्यातल्या 12 आल्यात 4 चेंडूमध्ये. अजूनही या षटकांमध्ये काही 2 चेंडू जे आहेत पॉवर प्ले नाहीये हे सुद्धा माहिती आहे, पण अशा वेळेला पॉवरफुल बॅटिंग ज्याला आपण म्हणतो ना, पहिल्या षटकापासून जर ती आली तर प्रतिस्पर्धी संघावरती दडपण, दबाव हे आणण्याचा प्रयत्न आपल्याकडून सदैव होत असतो आणि तशाच प्रकारची कामगिरी मैदानामध्ये सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज विवेक शिवेकर. राईट राऊंड विकेट. यावेळेला जोरात टाकला लेग स्टंपच्या बाहेर आणि आता मात्र धावांचा बोनस मिळणार का? 1 धाव तर मिळाली, पळून दुसरी पूर्ण सुद्धा केली, पण त्याच वेळेला पंचांचा इशारा येतोय की हा वाईड आहे. वाईड +1 अशा अर्थातच या स्वरूपामध्ये 2 धावा खात्यामध्ये नोंदवल्या गेल्यात आणि धावफलकावरती धावसंख्या पोहोचली ती आता 14. 4 चेंडू झाले, 3 षटकांचा सामना आहे. 14 धावा धावफलकावरती आल्यात. मान इन फॉर्म आणि मान
कन्सिस्टंट परफॉर्मर या स्पर्धेमधला यश कोठारी आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालाय. त्याने स्पर्धेमध्ये खूप चांगली इनिंग खेळलेली आहे. तोच यश कोठारी ऑन ग्राउंड. यश कोठारी यावेळेला फ्रंट ऑफ द विकेट खेळतात. ताकद बघा यश कोठारीच्या मनगटातली. चेंडू आखूड टप्प्याचा असून सुद्धा समोर ठोकलाय, सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. 20 धावा धावफलकावरती. 5 चेंडू झालेत, 20 धावा धावफलकावरती. यश कोठारीच्या बॅटमध्ये असणारी ताकद आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडा आखूड टप्प्याचाच होता, पण अशा वेळेला सुद्धा त्याला छान पद्धतीने समोर खेचलाय. लास्ट बॉलला सेन्सिबल क्रिकेट म्हणतात याला. हेच सेन्सिबल क्रिकेट आज मैदानामध्ये यश कोठारी दाखवतोय. त्याला माहिती आहे लास्ट बॉलवरती हा चान्स घेणं गरजेचं नाहीये. चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय आणि नमस्कार केला जातोय, मग चमत्कारसाठी सज्ज होऊया. पहिलं षटक संपलंय, 21 धावा धावफलकावरती आल्यात. त्याच्यामुळे आता 12 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. येस, चला लगेच खेळायचं आहे. वेळ दौडू नका मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजाने लगेच आपलं गोलंदाजीसाठी सज्ज व्हायचं आहे. 12 मध्ये 30 ची गरज आहे. 12 मध्ये 30. मध्ये 30. आपल्या षटकातील नवीन गोलंदाज अर्थातच आता सागर दरेकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. सागर दरेकर सज्ज झालेले आहेत. एस टी पाटील अनुभव असेल. सागर दरेकर चला प्रॅक्टिस नको आता. वेळ नाहीये आपल्याकडे मित्रांनो, वेळ नाहीये. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. माझे गुणलेखक मित्र विघ्नेश मला या ठिकाणी कळवताना. पहिला चेंडू सागरचा स्लोवर वन होता, धीम्या गतीचा पिक मात्र व्यवस्थित. या वेळेला मात्र झेल सुटलाय. बघा असं म्हटलं जातं की दारू सोडा, गुटखा सोडा, वाईट व्यसन सोडा, पण कॅच सोडू नका मित्रांनो, असं नेहमी आपण म्हणतो. आणि आज मैदानामध्ये तशीच काहीशी सिच्युएशन आले. सागर गोलंदाजीला आले, फार चाणाक्ष पद्धतीने हा स्लोवर वन टाकला होता, पण या फटका सुद्धा तितका छान पद्धतीने सजवता आला नाही फलंदाजाला, पण क्षेत्ररक्षकाची साथ मिळालेली नाहीये. पण कौतुक होईल सागरच्या गोलंदाजीचं. 2 चेंडू मध्ये केवळ 1 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय ही स्पर्धा यशस्वीपणे होण्यासाठी सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हला तब्बल आतापर्यंत 20,000 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. आणि त्याच्यानंतर आता मैदानात सुद्धा तेवढेच साधारण प्रेक्षक वर्ग, तब्बल 20,000 पेक्षा प्रेक्षक मैदानात सामना पाहतात. त्यांचंही आपण त्यांना धन्यवाद देऊया. सो एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती आतापर्यंत 23 पर्यंत. सागरचं कौतुक होईल. सागर दरेकरने या 3 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केल्यात. त्याच्यामुळे यश कोठारी विरुद्ध सागर हा सामना थोडा रंजक होणार आहे. सागर दरेकर आपल्या भात्यातलं कोणतं अस्त्र घेऊन येणार यश कोठारीसाठी? यश कोठारीने ठोकलाय हा चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्सवर. व्हॉट अ शॉट. छेरन यश कोठारी मैदानामध्ये आपल्या मनगटातली ताकद दाखवतोय मित्रांनो. हाच तो यश कोठारी आहे ज्याने आज स्पर्धेमध्ये कधी कव्हरला, कधी लॉंग ऑनला, कधी लॉंग ऑफला, कधी पॉइंट्सला आणि कधी मिड विकेटला षटकार ठोकण्याची किमया साधले. सो मिस्टर 360 डिग्री या मैदानामध्ये होण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय आणि त्यापैकी 270 डिग्रीज मध्ये त्याने धावा सुद्धा वसूल केल्यात. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू 22 धावा. व्हॉट अ शॉट. हवेच्या विरोधात ताकद. दाखवतोय सगळ्यांना स्वतःची ही दुनियादारी. 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. पुन्हा एकदा यावेळेला फ्रंट ऑफ द विकेट. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी यश जाणार का?
यश दुसऱ्या धावेसाठी जात नाहीये, त्यामुळे धावफलकावरती धावसंख्या 36 आले. सामना जिंकण्यासाठी आता आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 15 धावा. यश कोठारी मात्र स्ट्राईकला असणार, पण आज प्रतिस्पर्धी संघातील येस चला लगेच तिसरा. हा चला, एकत्र येण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला माहिती आहे तुमचा बॉलर कोण असणार आहे. कार्तिक गोलंदाजीला येणार, हे अर्थातच सज्ज होतं. तेच कार्तिक गोलंदाजीसाठी मैदानामध्ये रवींद्र मांजरे यांच्याकडून जर कार्तिकने हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 500,000 रुपयांचं पारितोषिक आहे रवींद्र मांजरे यांच्याकडून. केवळ 16 वर्षाचा खेळाडू आहे कार्तिक नवले यावेळेला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होणार. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. जुहू कोळीवाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. योगेश शिंदे यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल जर कार्तिक नवलेने हॅट्रिक घेतली तर. पण यश कोठारीला माहिती आहे 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. कार्तिकलाही माहिती आहे 6 मध्ये 15 द्यायच्या नाही आहेत. अशा वेळेला कोण जिंकणार, कार्तिक की यश? मोठा फटका खेळला जातोय. चेंडू वाऱ्यानिशी बाहेर येतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या. ओहो, प्रतिस्पर्धी संघाला अतिशय भारी पडते. ऑफ स्टंपच्या बाहेर. या वेळेला मात्र जोरकस मारण्याचा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक्सपेरिमेंट करतोय, पण त्याच वेळेला हा चेंडू वाईड असणार असं पंचांनी डिक्लेअर केलंय. त्याच्यामुळे आता 4 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. यश कोठारी मैदानामध्ये दाखवून देतोय आपल्या बॅटमधली ताकद, पण त्याच वेळेला कार्तिकला एका चांगल्या चेंडूची गरज आहे. हा सामना नक्की कोणाच्या बाजूने जाणार, चॅलेंजर बॉयज समायरा की त्याच वेळेला किंग उद्धव? यावेळेला हा फटका मात्र एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय स्ट्राईक एंडला. यश यावेळेला धावण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला कोणता फलंदाज बाद? अमित बाद होऊन परतणार पॅव्हलियन मध्ये. 3 मध्ये 3. तीन चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. पहिल्या धावेचा प्रयत्न पूर्ण झालेला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी गेले आणि अशा वेळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडला अमित बाद होऊन परतले. नवीन बॅटर मैदानामध्ये सर्वेश. 3 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. कार्तिक नवले. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेट कार्तिक नवले. यश कोठारीसाठी यावेळेला यश चुकतोय, क्षेत्ररक्षक चुकतोय. चेंडू 1 कंप्लीटेड आणि अशा वेळेला परत एकदा आणखीन एका फलंदाजाला बाद होऊन पॅव्हलियन मध्ये जावं लागणार. 2 चेंडू येणं बाकी आणि 2 धावांची गरज, पण हे सॅक्रिफायसेस करावे लागणार. यश कोठारीसाठी हे करावेच लागणार, कारण अर्थातच चेंडू दिसणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं, कारण चेंडू दिसत नाहीये. यश कोठारी आपल्या फक्त ज्याला म्हटलं जातं ना अँटिसिपेशन, त्याच्यावरती तो फटका खेळतोय आणि कार्तिक नवले त्याच्या ताकदीने गोलंदाजी करतोय. मॅच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. इतकं सोपं नसतं क्रिकेट. आपण बाहेर राहून भरपूर साऱ्या गोष्टी बडबडत असतो, ऐसा करो वैसा करो, ये करो वो करो, लेकिन ऐसा वैसा कुछ नहीं होता.
2 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. दोन मध्ये 2. फटका खेळलाय जरूर, हा जातोय कव्हरला आणि यश कोठारी बाधून परतदार पावलांमध्ये मोठा हादरा बसतोय. आणि अशा वेळेला चॅलेंजर्स बॉईज समायरा संघाला एक मोठी सफलता मिळते. 1 चेंडू येणं बाकी, 2 धावांची गरज. यश कोठारी, रवींद्र मांजरे यांच्याकडून पारितोषिक आले. जर ही मॅच जिंकून दिली कार्तिकने तर त्याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. यशने अफलातून बॅटिंग केले. यशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही मॅच शेवटपर्यंत मित्रांनो त्यांनी आणले. गोलंदाजी सुद्धा कार्तिकने अफलातून केले, त्याचंही कौतुक आहे. ही मुंबई आहे मित्रांनो, इथे चांगल्या क्रिकेटरचं कौतुक होणं गरजेचं आहे. 1 चेंडू येणं बाकी, 2 धावांची गरज आहे. कार्तिककडे सुद्धा सामना आहे आणि त्याच वेळेला किंग उद्धव संघाकडे सुद्धा आहे. कंपल्सरी चेस. येस, ओम पांडे. ओम मैदानामध्ये गेलाय. ओम आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, शेवटचा चेंडू घेऊन अर्थात गोलंदाजीसाठी सज्ज होणार. शेवटच्या चेंडूसाठी मी प्रेक्षकांना अभिवादन करेन. आपण हा शेवटचा चेंडू टाकताना तुम्ही सुद्धा टाळ्या वाजून त्या गोलंदाजाचंही कौतुक करा. फलंदाजाला सुद्धा शुभेच्छा द्या. 1 बॉल 2 रन, कंपल्सरी 2 रन. कार्तिक दौडपडे, फटका खेळलाय. कुठे आहे, कुठे आहे, झेल टिपलाय आणि हा सामना